एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले। भाजपमध्ये प्रवेश झाला, मात्र देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जर विरोध करत असतील तर ते जेपी नड्डांपेक्षा मोठे असावेत असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी केला। खडसेंनी महाजन आणि फडणवीसांचं नाव घेतल्यानं राजकारणात मोठी खळबळ उडाली। प्रवेश झाल्याचं नड्डांनी जाहीर करावं अशी मागणी देखील खडसेंनी केली। भाजप प्रवेश जाहीर करत नसेल तर त्यांनी माझी गरज नाही असं दिसतंय असंही खडसे म्हणाले। तर सामूहिक चर्चा करून खडसेंचा पक्षप्रवेश होईल अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। भारतीय जनता पार्टीने गेले 5-6 महिने मला या ठिकाणी प्रवेश देऊनही जाहीर केलेला नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माझी आवश्यकता नाही असं वाटतं। नाही, काही लोकांनी माझ्याशी संपर्क केला, बघूया काय होतं पुढे। कोणी केला देशामध्ये संपर्क? ठीक आहे, काही लोकांनी सांगितलं। मला असं दिसतं की जे पी नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे पी नड्डांनी ते सांगायला हवं आहे, परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असावे पार्टीमध्ये। महाराष्ट्र भाजपा ही कुठल्याही खडसे साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या विरोधात नाही, कुठल्याही कोणीही विरोधात नाही आहे, पण काही विषयावर चर्चा होणे, शेवटी पक्षामध्ये त्यांच्याकडे जे परिवारामध्ये आहे, लक्षात आहे आमच्याकडे आहे, तो रोहिणीताई तिकडे राष्ट्रवादीकडे आहे, एकदा निर्णय करताना सामूहिक निर्णय करावे लागतात। खडसे साहेब आले समजा, रोहिणीताईचं काय, रोहिणीताई आल्या तर खडसे साहेबाचं काय, आणि मग त्या रोहिणीताईची मागणी काय आहे, या अनेक विषय आहेत। त्यामुळं मला वाटतं खडसे साहेबांचा पक्षप्रवेश हा होताना एकंदरीत सर्व मुद्द्यावर चर्चा करून होणार आहे।